रायगडमध्ये महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांना असलेला भाजपचा विरोध मावळलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यशस्वी तोडगा निघालाय। भाजप कार्यकर्ते आता सुनील तटकरेंचा प्रचार करणार आहेत। आमदार रवींद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे। महायुतीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। एक जागा अडली की 3 जागा अडतात। महायुतीचं घोडं 4 ते 5 जागांवर अडलंय हे खरं आहे असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। नाशिकमधून लोकसभा लढण्याचे छगन भुजबळांनी स्पष्ट संकेत दिलेत। नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडली तर घड्याळ हीच निशाणी असेल असं भुजबळांनी म्हटलंय। भुजबळांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिल्यानं नाशिकमधून हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर आता इकडे मुंबईनंतर नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। नाशिकच्या शालीमार अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हनुमान मंदिरात दर्शन घेत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। विशेष म्हणजे नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा आहे। भाजप मनसेही या जागेसाठी आग्रही आहे। अंबादास दानवेंनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय। मी शिवसेनेचा लढवय्या कार्यकर्ता आहे, गेली 30 वर्ष काम करतोय, मात्र माझ्या विरोधात खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, कुठेही जाणार नसल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं। मुंबईकर ठरवतील मुंबई कशी चालेल, दिल्ली नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी पियुष गोयल यांच्या उमेदवारीवर टीका केली आहे। त्यासोबतच परिवर्तन होणार असं म्हणताना त्यांनी परिवर्तन होणार नसेल तर एवढे पक्ष का फोडले असा सवालही केलाय। मराठा समाज लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे। मात्र त्याच वेळी 6 महिने शिल्लक आहेत, विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेशही त्यांनी मराठा बांधवांना दिलेत। आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस असल्यानं उदयनराजेंनी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या। अनेकदा दोघांमध्ये टोकाचे वाद झालेले पाहायला मिळालेत। अनवधानानं माझं काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो अशा भावना उदयनराजेंनी यावेळी बोलून दाखवल्या। तर शिवेंद्रराजेंनी उदयनराजे भोसले यांना भाजपनं लवकरच तिकीट द्यावं अशी इच्छा व्यक्त केली। मुख्यमंत्री अजित पवार यांनी पेझारीतल्या दिवंगत मीनाक्षी पाटील यांच्या निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलंय। यावेळी शिवसेना नेते अनिल परब देखील मीनाक्षी पाटील यांच्या घरी पोहोचले होते। परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। विजेच्या कडकडाटासह सेलू, पाथरी, मानवत तालुक्यात जोरदार पाऊस बरसलाय। सांगलीच्या खानापूर परिसराला जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला गहू, हरभरा, मक्यासह द्राक्ष हंगामाला बसलाय।